आज आपण मराठी विषयामध्ये कथा आणि भाषिक कौशल्य विकास या पुस्तकामधून समकालीन मराठी कथा या पुस्तकातून 9वी कथा कष्टाची भाकरी सचिन पाटील यांची ही कथा आहे. मागील आपण रेकॉर्डिंग्समध्ये ही कथा वाचलेली आहे, स्पष्टीकरण बघितलेलं आहे. आज आपण या कथेची स्वाध्यायकृतीचे अध्ययन करणार आहोत. सर्वप्रथम आपण लेखक सचिन पाटील यांचा परिचय प्रस्तावनेद्वारे बघूया. सचिन पाटील हे नव्या पिढीतील सशक्त व महत्त्वाचे ग्रामीण कथाकार, सांगावा आणि अवकाळी विवखा इत्यादी कथा संग्रह प्रकाशित. साहित्य लेखनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, इस्लामपूर शाखेचा पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांचा शंकर पाटील पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, गुहागर यांचा उत्कृष्ट कथा संग्रह पुरस्कार आणि महाराष्ट्र शासन व समाज कल्याण विभाग यांच्या वतीने दिव्यांग प्रेरणा पुरस्कार प्राप्त. समकालीन ग्रामीण प्रश्न, विदारक वास्तव व परिस्थितीवर प्रभावी भाष्य हे त्यांचे लेखन वैशिष्ट्य. त्यांच्या कथा शेतकरी, कथा कष्टकरी वर्गांची सुखदुःखे, व्यथा वेदना, समस्यांना शब्दबद्ध करून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न ते करत असतात. आता प्रस्तुत कथा ही सचिन पाटील यांची अवकाळी विळखा या कथासंग्रहातील असून कष्टाची भाकरी ही श्रमप्रतिष्ठा आणि ध्येयवाद जागविणारी व जपणारी कथा आहे. कथेचा नायक विनायक पाटील हा बीकॉम शिक्षण झालेला पदवीधर तरुण खूप प्रयत्न करूनही नोकरी न मिळाल्याने त्याच्या वाट्याला मानहानी येते. वडिलोपार्जित शेती करायची शेवटी ते ठरवतो. सुरुवातीला शेतातून ऊस उत्पादन निघत असल्याने आर्थिक सुबत्ता होती, पण अचानक एक दिवस तो द्राक्ष लागवडीचे स्वप्न बघतो आणि तो सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करत असतो. त्या लागवडीच्या जागी द्राक्ष लागवड तो करतो. द्राक्ष लागवडीनंतर पहिलं वर्ष त्याची वाढ होण्यास व तिसऱ्या वर्षी रोग, व्हायरस, घड काढते वेळी अवकाळी पाऊस, भावातील घसरण, त्यामुळे शेती तोट्यात येते. लागवडीचा व औषधाचाही खर्च निघत नाही. बँकेच्या वाढत्या कर्ज व्याजामुळे जप्तीची नोटीसही त्यांना येते. 12 वर्षासाठी चुलत्याकडे शेती गहाण ठेवतो. बँकेचे कर्ज सोडतो, पण प्रश्न सुटत नाही. घरातील आर्थिक परिस्थिती पाहून गौंड्याच्या हाताखाली काम करण्याचा सल्ला त्याची पत्नी त्याला देते. मात्र विनायक पदवीधर असल्याने तिचा सल्ला एका क्षणात तो नाकारतो. मात्र त्याला नोकरी मिळत नाही हे पाहून, आग लावा तुमच्या शिक्षणाला, काय उपयोग त्याचा, पैशापुढं तुमचं शिक्षण शून्य, हे तिचे व्यवहारिक उद्गार विनायकला एक निरुत्तर करतात. राहते घर विकतो आणि तत्काळ पैशाच्या आमिषातून तो व्यसनाच्या आहारी जातो. उदाहरणार्थ आकडा लावणे, दारू पिणे इत्यादी. या व्यसनामुळे प्रपंचाची वाताहत होते. निराशा विनायक आत्महत्या करू पाहतो, परंतु त्यावेळी कुटुंबाचे चित्र डोळ्यापुढे त्याचे तरळते आणि तो आत्महत्येपासून परावृत्त होतो. ते चित्र त्यास जगण्याचे बळ देते. यापुढेच पश्चातापातून तो कष्टाचा मार्ग निवडतो. व्यसन, दारिद्र्य, कर्जबाजारीपणा, दुःख, शोषण, निराशा यावर श्रम, घाम आणि ध्येयाद्वारे मात करताना तो दिसत असतो. आत्मविश्वास त्याच्या मनात निर्माण होतो. पारंपरिक असो वा आधुनिक असो, शेती असे बदलते अर्थकारण, अस्मानी व सुलतानी संकटे यामुळे शेतकऱ्यांची उपेक्षा संपत नाही. 18 विश्व दारिद्र्य सरत नाही. पण अशाही परिस्थितीत पलायनवाद व न स्वीकारता आत्मभाव जागे ठेवून श्रमाची कास धरण्यास जगण्याचा मार्ग सापडतो.
असा संदेशही कथा देत असते. या घटनाप्रधान कथेचे कथानक आशय घन प्रवाही असून त्याचा अर्थपूर्ण शेवट आणि ग्रामीण बोलीमुळे कथेच्या परिणामकारकतेची उंची वाढते. हे लेखकाचे यश म्हणावे लागेल. अशा प्रकारची ही अतिशय हृदयस्पर्शी अशी ही सचिन पाटील यांची कथा आहे. यातला पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. विनायकने द्राक्ष बाग लावण्याचा निर्णय का घेतला? 4 वर्षापूर्वी विनायकची परिस्थिती बरी होती, पण वडिलोपार्जित 2-2.5 एकर शेती, त्यातून 1-1.5 एकर ऊस प्रतिवर्षी, कारखान्याला जात होता, घरात दुभती 2 जनावरे, हातात खेळता पैसा, एकूण त्याचा संसार अगदी चांगला चाललेला होता. परंतु अचानक त्याने शेतात द्राक्षबाग लावण्याचं ठरवलं. तासगाव मणेराजुरीकडे जाऊन तो द्राक्षबाग बघूनही आला. एक्सपोर्ट क्वालिटीची मिळणारी द्राक्ष आणि भरघोस येणारे उत्पन्न पाहून आणि उत्पन्नाचे आकडे ऐकून त्याचे डोळे फिरले. त्याने द्राक्षबागेचे मनात घेतले. एका वर्षी त्याने पीक घेतलं, घरातले दैन्य फिटले. 10-5 वर्षात पुढील पिढी बसून खाईल इतका पैसा येईल असं त्याच्या मनात निर्णय आल्यामुळं त्याने द्राक्षबाग लावण्याचा निर्णय इथे घेतलेला आहे. की त्याला वाटलं आपण द्राक्षबाग घेतली तर घरातले सर्व कर्ज ऋण काय असेल ते फिटेल, तिथून पुढच्या पिढीला जास्त कष्ट करावं लागणार नाही. प्रश्न दुसरा आहे, विनायक अग्निचक्रात कसा सापडला? उदाहरणासह स्पष्ट करा. किंवा द्राक्षबागेमुळे विनायकचे नुकसान कसे झाले थोडक्यात लिहा. ऊसाऐवजी द्राक्षबाग लावले तिची लागवड करायची विनायकने ठरवलेलं आहे. त्यासाठी त्याने जनावरे विकली, बँकेचे कर्ज काढले, पाहुण्यांकडून उसनवारी पैसे घेतले आणि द्राक्ष बागायतदार झाला. पहिलं वर्ष बाग मोठी होण्यासाठी लागलं. दुसऱ्या वर्षी जास्त लागत धरली नाही. कदाचित मूळ धरली नसल्याने असे झाले असेल अशा विनायकला समज झाला होता. तिसऱ्या वर्षी अवकाळी पावसाचा दणका दिला. हवामान बिघडून व्हायरस आला. दावण्या रोगाने बागेला ग्रासलं. बाग हातून गेली. कसा तरी खर्च बाहेर पडेल अशा त्याच्या मनात एक आशा धरली, पण तेही नाही. 3000 पेटी निघायची ते 1000-1200 वर घसरली. दर घसरले, सगळे धंदा अगदी अंदरबट्टा झाला. व्यापाराची भर झाली. 5-50 हजार औषध खर्च बोकांची बसला आणि बागेची लागवड करण्यासाठी बँकेचे काढलेले जे कर्ज होते तेही मोठ्या प्रमाणात वाढले. आता बँकेच्या कर्जासाठी तगादा लावून कर्ज काढून 4 वर्षे झालेली, त्यामुळे बँकेच्या कर्जाचा डोंगरही सर्वात मोठा त्याच्या डोक्यावर झाला होता. कर्ज गळ्यापर्यंत येऊन ठेपलं होतं. द्राक्ष बागेवरील दावण्या रोगाने घात केला आणि नुसतीच होरपळ स्वतःची आणि घरातल्यांचीही. द्राक्ष बागेच्या या नुकसानीमुळे विनायक अग्निचक्रात सापडला होता. यातला प्रश्न तिसरा आहे, विनायकवरील अग्निचक्राचे स्वरूप लिहा. किंवा द्राक्ष बागेच्या नुकसानीमुळे विनायक समोर कोणते प्रश्न निर्माण झाले? अवकाळी पाऊस, व्हायरस, दावण्या रोग यामुळे द्राक्षबाग हातातच गेली. त्यामुळे शेतातून बाग काढून टाकण्याशिवाय पर्याय नव्हता. पण बाग काढून काय करायचे? बँकेचे 2.5-3 हजार लाख कर्ज थकलेलं होतं, ते कसं फेडायचं? असे अनेक प्रश्न त्याच्या पुढे येऊन ते थेपले होते. पण ते बरं सोडतील. दुसरे पीक करावे तर बँकेचे कर्ज 2.5-3 लाख रुपये थकलेलं होतं आणि ते कसं फिरतील? शिवाय नवीन पीक करायला जवळ पैसाही पाहिजे. हे सर्व करत असताना पोटाचा प्रश्न आहेच. देवाने पोटच दिलं नसतं तर बरं झालं असतं. या सर्व गोष्टींचा जो खटाटोप आहे ते माणसाने केलाच नसता. भूक कशी भागवायची? वर ढीगभर तुंबलेले देणगी म्हणजे कर्ज. या अग्निचक्रातून सुटण्यासाठी मार्ग शोधला पाहिजे असे विनायकला वाटले. मात्र मार्ग शोधत असताना हे प्रश्नही विनायकला अस्वस्थ करतात. वास्तविक पाहता पहिले 2 वर्ष कर्ज म्हणजे विनायकला किरकोळ वाटत होते.
एखादे वर्ष बाग पिकली तर सारे कर्ज फुटेल जसा त्याचा अंदाज होता, परंतु तसे काहीच झाले नसल्याने व्याजाचे व्याज वाढत गेले आणि कर्जाचा डोंगर झाला. कर्ज वाढले, परंतु बागेचा मेळ काही जमला नाही. उलट विनायक समोर अनेक प्रश्न निर्माण झाले आणि तो अग्निचक्रात सापडला. प्रश्न चौथा. बँकेच्या कर्जातून मुक्त होण्यासाठी विनायकने कोणता मार्ग अवलंबला? त्यातून तो मुक्त झाला का? पारंपरिक पद्धतीने ऊसाचे घेतले जाणारे उत्पन्न थांबवून जास्तीत जास्त उत्पन्नाच्या अपेक्षेने विनायक शेतात द्राक्षबाग करायचे ठरवतो व बँकेकडून कर्ज काढून तो शेतात द्राक्ष लागवड करून द्राक्ष बागायतदार होतो. बँकेचे हे कर्ज एका वर्षात आपण फेडू असा विश्वास विनायकला वाटत असला तरी नैसर्गिक संकटे एका मागोमाग एक अशी येत राहतात. अवकाळी पाऊस, दावण्या रोग, व्हायरस इत्यादी. त्यामुळे त्याची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त होते. हाती काहीच लागत नाही, वाढते ते व्याजाचे व्याज आणि बँकेचे कर्ज. कर्ज काढून 4 वर्ष झाली, आता बँकेवाला ऐकणार. त्यांनी विनायकला जप्तीची नोटीस पण पाठवलेली आहे. विनायकने या अगोदरही 2-3 वेळा काहीतरी सांगून बँकेची गाडी पाठीमागे पाठवली होती, मात्र आता ते शक्यही नव्हते. आता बँक कर्जासाठी शेवटचा उपाय म्हणून येणारच असे विनायकने ओळखले. खूप विचार करून आणि चुलत चुलत्यांचे भाऊ जे आहेत त्यांची घाणवट द्यायला ठरलं. 12 वर्षे व्याजाच्या मोबदल्यात चुलत्याने शेतातील उत्पन्न घ्यायचे असे विनायकने चुलत्याशी करार करतो आणि बँकेच्या कर्जातून मुक्त होतो. कर्जाचे देणे भागविण्यासाठी विनायक शेत घाणवटीच्या मोबदल्यात पैसे घेतो आणि सर्वांची तात्पुरती देणी भागवतो. आता जवळचे पैसे संपत येतात. जवळ रान जनावरे नसल्यामुळे नवीन येणंही राहिलं नाही. रानातून पिकाने उत्पन्न 12 वर्षे येणार नव्हते. दुभती जनावरेही विकलेली. त्यामुळे पुढे काय हा मोठा प्रश्न विनायक समोर उभा राहिला. या प्रश्नातूनच विनायकची सुटका होत नव्हती. पुढे प्रश्न 5वा आहे. विनायकने नोकरी विषयीचे मत आणि वाटायला येणारे अपयश तुमच्या शब्दात किंवा तुमच्या भाषेत लिहा. आता विनायक हा ग्रॅज्युएट झालेला असून शेती जमत नाही म्हणून तो नोकरी करायचे मनाशी ठरवतो. शेतीत द्राक्ष बागेचे नुकसान झाले मात्र नोकरीत असे नाही. पाऊस पडो अथवा न पडो, कुठला रोग आला तरी पडले तरी टेन्शन नाही. 1 तारीख आली की माझा पगार माझ्या हातात म्हणायचे. झालं का? भरेल नोकरी, पगार कमी मिळाला तरी चालेल, पण महिन्याला तो पगार तरी मिळतो. पण मिळतील त्याची 100% खात्री असते. त्यामुळेच विनायकने नोकरी करायचा विचार केलेला आणि शहराकडे हेलपाटे सुरू झाले. ओळख काढायची. ऑफिस, पतसंस्था, शाळेत कुठेही कुणी क्लार्क, शिपाई म्हणून घेतलं का याचा प्रयत्न सुरू झाला. पण प्रत्येक ठिकाणी दुर्दैव त्याचा साथ सोडत नव्हते. प्रत्येक ठिकाणी नकार. नुकतीच माणसं बदली, आता घेता येत नाही म्हणून लागलेल्या अनेक सबबी त्यांनी ऐकली. असे उत्तर ऐकून विनायकलाही कंटाळा येत होता. त्याचे जवळचे शहराचे कॉलेजचे असलेले मित्र दूर जाऊ लागले. गरजेला अडीनडीला त्याला कुणीही मदत करेना. त्याच्याकडे द्राक्षबाग होती तेव्हाचे त्याचे जवळचे मित्र आता दूर जाऊ लागले आहेत. तर काही जण त्याला टाळत होते आणि शिक्षणामुळे विनायक इतके काम करायला तयार नव्हता. तो गावंडाच्या हाताखाली काम करायचा प्रयत्नाने त्यांना सल्लाही दिला की घर चालवण्यासाठी तू गावंडाच्या हाताखाली काम कर. परंतु तो ग्रॅज्युएट असल्यामुळे शिक्षण झालेले असल्यामुळे तो ते काम करायला धजत नव्हता. त्यांनी तपशील त्याला तो तिचा सल्ला जुगारून टाकला. त्यामुळे स्वाभिमानाच्या वृत्तीने तो लाजवीला जातो. तो अनेक कारखाने, फॅक्टरीज, पोल्ट्री, शोरूम, गोडाऊन, जुन्या मित्रांची घरे फिरून घरी परतायचा रिकाम्या हाताने. कारण अपयश त्याच्या पाचवीलाच पुंजलेले होते किंवा त्याला ठरलेले होते. पुढे प्रश्न 6वा दिलेला आहे. विनायक आत्महत्येपासून परावृत्त कसा होतो? प्रश्न क्रमांक 3 आणि 4चे उत्तर आपण त्याच्यासाठी पाहू शकतो, जे आपण आत्ताच वाचलेले आहे. अशा प्रकारे आता आपण थोडक्यात उत्तरे लिहा.
याच्यातली 6 प्रश्न बघितलेले आहेत. ही सर्व थोडक्यात प्रश्नाची उत्तरे जी आहेत ते तुम्ही व्यवस्थित वाचायची आहे. तुमच्याकडे मराठीचं टेक्स्टबुक आहे. हा जो कथा आहे कष्टाची भाकरी तुम्ही व्यवस्थित वाचायची आहे, म्हणजे तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे तुमच्या भाषेमध्ये स्वतः लिहिता येतील. पुढील प्रश्न दुसरा आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा. हा प्रश्न आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.